क्रिकेट टीम पाडेकरवाडी आपले देखील बॅटर मैदानामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू देखील या. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचा आहे. गोलंदाज घाटेवाडी टीम संघाचा आपण पाहतोय. विलास दादांना आपण पाहतोय. अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. समोर मात्र बॅटर गजानन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला महेश आहे. थोडस स्पीडअप घ्या. सामना चालू करा. शेवटचा सामना आहे प्रथम फेरीमधील आपण पाहतोय. लेगबायच्या स्वरूपाची आपण पाहतोय. एक धाव असेल. डफळवाडी टीम कॅप्टन या. आपले देखील सन्मान चिन्ह द्यायचं आहे. विनंती असेल आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. कर्णधार विनंती आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. महेश ओहो महेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच साईडला त्याच दिशेला आपण पाहतोय गोलंदाजी दशा करणारा सलगचा दुसरा चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9व्या आकड्यावरती. महेश तीन चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. महेश पवार आणि गजाननला आपण पाहतो जर टिकून राहिले तर नक्कीच पाडेकरवाडी संघ विजय होऊ शकते. स्टेज ड्राईव्ह आपण पाहतो जी मात्र सरळ दिशेने फटका खेळला जातो. एक चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला जातो. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळत आहे महेशच्या माध्यमातून देखील.
ओहो पुढे सरसावून अगदी मात्र आपण पाहतो वरती कव्हर चेंडू निघून जातोय वन बाउन्स सीमारेषे पार येतोय त्याच्या खात्यामधील तिसरा चौकार या चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 वरती 5 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. ओहो पुन्हा एकदा चेंडू रडार मध्ये जाणार आहे का बाहेर क्षेत्ररक्षक आला होता परंतु त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू निघून जातो सरळ 6 धाव्यांसाठी येतोय. पुन्हा एकदा मोठा धमाका बॅटर महेशच्या बॅट मधून आपण पाहतो एक मोठा चौथा फटका अर्थातच या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. टीम पाडेकरवाडी संघ. सुनील आहे दुसरा बॉलर आपण पाहतोय सुनील अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला गेले तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा पाहतोय आपण. अगदी ही स्पर्धा आपण पाहतोय सुदामा चषक आता मात्र बॅटर गजाननच्या बॅट मधून षटकार आहे अगदी मॅक्सिमम आपण पाहतोय झेल पकडले परंतु पाय बाउंड्रोपच्या बाहेर गेलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अजितच्या माध्यमातून. फटका खेळलाय पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकवर्ड स्पेलिंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक असणारा चेंडू फील्ड करतो 2 बाउन्स गॅदर केलाय त्या दरम्यान एक धाव एकाच धावेवरती रोखलंय देखील. चांगलं कॉल कम्युनिकेशन आपण पाहतोय महेश आणि गजानन या दोन खेळाडूंच्या दरम्यान अगदी चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे जगलं जात आहे टीम पार्टी संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय 5 रन ह्या प्लस मध्ये असतील अपोनंट टीम याची देखील नोंद घ्यायची 5 धावांची पॅनल्टी लावली जाईल. पंचांचे निर्णय अंतिम आहेत पंचांशी वाद कोणीही घालू नका विनंती असेल.
3 चेंडू पूर्ण. गोलंदाज बाद असेल. थँक्यू डीजे. फेकी गोलंदाज सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार 1 वर्षाचा बॅन असेल आणि 5 धावांची पॅनल्टी म्हणजे टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील, याची देखील नोंद घ्या. चौकार आला आणि या चौकाराणीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 वरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडू पूर्ण आपण पाहतोय, 34 धावा. अगदी गोलंदाज सुनीलच्या जाग्यावरती आपण पाहतोय बदली गोलंदाज आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. चेंडू निघून जातोय सरळ 6 धाव्यांसाठी. वेलकम डीजे. चार चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले षटकारांनीशी 40 धावा. अगदी आपण पाहतोय 40 धावा. अगदी या चेंडूवरती देखील आपण पाहतोय की एकेरी धावे येत असताना पाहतोय. अगदी एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावणार आहे. संघाची धावसंख्या पहिल्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 41 धावा. बिनगडीबाद टीमा पाडेकरवाडी संघ. थोडंसं स्पीडअप घ्या, तिसरा गोलंदाज लगेचच यायचा आहे. सोना बी जोरदार नको नादाला लागू तू र भल्या भल्यांना माग मी सारलंय र जिथं जाईल तिथं करतोय हवा का तर जल्ले. अजून देखील 2 ओव्हर शिल्लक आहेत. अजून देखील पाहायला गेलं तर 2 ओव्हर आपण पाहतोय.
ओव्हर आपण पाहतोय शिल्लक असतील. आता मात्र आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वेग देखील आपण पाहतोय प्राप्त केलं जाते. वेगावरती प्रभुत्व पाहतोय आपण. टीम आटेवाडी संघाचा गोलंदाज ओमला देखील आपण पाहतोय अगदी त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव घेतलाय. देखील चेंडू निर्धाव आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार बोललं जात आहे, दाखवून पण दिलं जात आहे. अगदी त्याचा आपण पाहतोय ज्वलंत प्रात्यक्षिक खेळपट्टीवरती चालू आहे गोलंदाज ओमच्या माध्यमातून. 2 चेंडू पूर्ण झालेत. अगदी यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय असेल भार साखळे विपक्ष जे जे जळव, याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच आहे भार साखळे विपक्ष जे जे जळव संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं. या इनिंग अखेरीस टॉस केला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या सेकंड राऊंडचा म्हणजेच द्वितीय फेरीचा पहिला सामना असेल भार साखळे विपक्ष जे जे जळव. दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. 3 चेंडू पूर्ण झाले. तिन्ही चेंडू निर्धाव घेतलेत. काय गोलंदाजी करतोय, आगीचे गोळे ओकतोय, भेदक मारे करतोय ओम ओव्हर दी विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये फटका फसला गेला. स्वतः दादा आले त्या दरम्यान विला सदन आपण पाहतोय. झेल मात्र धरणीला दान केली जाते. म्हणजे या चेंडूवरती येते 1 धाव. अगदी 4 चेंडू फेकी करत असताना 1 धाव खर्चित करणारा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओमच्या स्वरूपामध्ये अगदी अचूकता आणि वेगाने आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज तयार होतो. तोच ओम देखील आहे. अचूक टप्पा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल 1 बाउंड चेंडू फील्ड करेल. त्याच्यावरती येते 1 धाव. म्हणजेच आपण पाहतोय 5 चेंडू पूर्ण झाले. त्या संघाची धावसंख्या धावफलकावरती एका धावेने जाऊन पोहोचले थेट 44 वरती 45 वरती. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे ओव्हर मधील. निर्धाव चेंडू आहे. अगदी मात्र आपण पाहतोय षटक संपत आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 45 वरती. आता मात्र शेवटचं षटक. या शेवटचा गोलंदाज धावत यायचा, लगेचच यायचंय. कोणी एकत्र येऊ नका, टीम मीटिंग्स करू नका, विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. त्यानंतर सेकंड राऊंड चालू होईल. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरतून सरळ 6 धाव्यांसाठी येतोय गानागाती प्रहार, अर्थातच षटकार मॅक्झिमम. अगदी नो बॉलची अपील केली जाते, परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. अगदी पंचांचा कॉल आपण पाहतोय, अपील फेटाळून लावली जाणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची. 6 येतोय. षटकार येत असताना संघाची धावसंख्या आपण पाहायला गेली तर अर्धशतक पूर्ण होते. अभिनंदन टीम पाडेकरवाडी संघ. 51 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. कोणताही वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल. अगदी या चेंडूवरती झेल निर्माण झाली होती, परंतु झेल पकडता आली नाहीये. त्या दरम्यान 2 धावा आपण पाहतोय पूर्ण करत असताना तिसऱ्या चेंडूवरती महेश
संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 वरती जाऊन पोहोचली आहे. बीमर आहे, नो चेंडू आहे. अगदी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून कळवलं जात आहे नो बॉल असणार आहे. धावा किती आहेत पंच कळवायचे आहेत. अगदी नो प्लस 4 म्हणजे 5 धावा धावफलकावरती आणि प्री हिट देखील असणार आहे. या 5 धावा धावफलकावरती लगावत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 58 धावा, 58 रन. ते 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 58 धावा, फ्री हिट असणार आहे. हो, शरीरापासून दूर फ्री हिट कंटिन्यू असेल. काय वाईट चेंडू म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. वाईट चेंडू अगदी आपण पाहतोय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. संघाच्या धावसंख्या त्या वाईट निशी भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 59 वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय हिटचा चेंडू होता त्या दरम्यान आपण पाहतोय अपील केली जाते. धावचित ग्राह्य असतो. बॅटर कोण सेफ आहे. बॅटर सेफ असणारा डेंजर झोन वरती धावत होता. अगदी मात्र आपण पाहतोय बॅटर महेशला. अगदी यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय द्वितीय फेरी असेल. द्वितीय फेरीचे सर्व सामने आपण पाहतोय 3 ओव्हरचे असतील याची देखील नोंद घ्यायची. भार साखळे विपक्ष जे जळव दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी तयार राहायचं. या इनिंग अखेरीस टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणार आहे. ती फेकी चुकली जाते. अगदी याच्या आपण पाहतोय बायच्या स्वरूपाचे धाव असतील. अगदी या बायच्या स्वरूपाच्या धाव असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 धावा. 5 चेंडू पूर्ण, 65 शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. अगदी 65 धावा आपण पाहतोय 4 ओव्हरच्या अखेरीस. त्यामध्ये 5 धावा पॅनल्टीच्या ऍड करून 62 रन 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती रचल्या गेल्या आणि 5 धावा पॅनल्टीच्या धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या 67 वरती जाऊन पोहोचल्या. 68 टू विन असणाऱ्या टीम घाटेवाडी संघाला याची देखील नोंद घ्यायची. टीम विनंती असेल घाटेवाडी लगेचच मैदान खाली करायचे आणि मैदानाचा ताबा आता मात्र घेईल ज्यांनी मात्र ही स्पर्धा होस्ट केली. अर्थातच बॅटिंग दमदार झाले, गोलंदाजी देखील दमदार करावी लागेल. अर्थातच टीम पाडेकरवाडी संघ लगेचच या मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूयात डीजे सूरज.
या जे जळव टीम कॅप्टन. अगदी यानंतरचं समालोचन आपण पाहतोय. सह्याद्रीतला आवाज आपण पाहतोय, अर्थातच निलेश सूर्यवंशी यांच्या आवाजामध्ये ऐकूयात आपण. हॅलो हॅलो. चोवीस चेंडूमध्ये 68 धावांचं आवाहन असेल विजयासाठी घाटेवाडी संघासमोर. चांगला धावांचा डोंगर असा रचलेला आहे तो पाडेकरवाडी संघ. दोन्ही सलामीवर नॉट आउट राहिले. शेवटपर्यंत एक चांगली सुरुवात करून दिली त्यांनी. तब्बल 68 धावांचं आव्हान पुढे ठेवले घाटेवाडी संघासमोर. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. फलंदाज मारुती आणि प्रकाश. मारुती पहिला चेंडू, अकोटप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. तोपर्यंत नक्कीच एक धाव मिळते मारुती आणि घाटेवाडी संघाला. आणि या एका धावेनं घाटेवाडी संघाचं धाव फलक ओपन होते. स्कोरबोर्डवर धाव लागते ती एक. रणजित पहिले षटक पाडेकरवाडी संघाकडून हाताळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू रणजित यांचा. सामना करतील प्रकाश. अकोटप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने मारलेला हा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय सुदामा चषक षटकार. चांगला फटका. अकोटप्प्याचा होता चेंडू होता आणि चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि फक्त दिशा दिली चेंडूला. 6 धावा मिळत आहेत प्रकाश आणि पाडेकरवाडी संघाला. 7 धाव संख्या. वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळते घाटेवाडी संघाला. एका धावेने नक्कीच धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. रणजित यांचा पुढचा चेंडू प्रकाश यांच्यासाठी. पुन्हा एकदा तोच फटका. तीच दिशा निवडल्या प्रकाशांनी. परत एकदा चेंडू जातो सरळ वन बाउंड सीमा पार. येते चौकार. पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत श्री वाघजाई देव क्रिकेट संघ पंच चौकार की. थोडीशी दुरुस्ती होती आणि इथे मिळतोय प्रकाशांना आणि घाटेवाडी संघाला षटकार. रणजित गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. दुसरा मोठा फटका या षटकामध्ये. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून होते चोक. एक धाव निश्चितच मिळते प्रकाश आणि घाटेवाडी संघाला. श्री वाघजाई देवी क्रिकेट क्लब पाडेकरवाडी आयोजित सुदामा चषक पर्व पहिलं आपण पाहतोय. श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे. रणजित तो मारुती. हा कुट्टप्प्याचा चेंडू. मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. प्रकाश यांचे 2 मोठे फटके आले या षटकामध्ये, परंतु रणजित यांनी आता मात्र मारुती यांना थांबवले. चेंडू येते निर्धाव. पहिले षटक प्रगतीपथावर 68 धावांचा पाठलाग करताना पाहतोय घाटेवाडी संघ. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. अपील, परंतु पंचांनी फेटाळून लावले. फलंदाज होते आउट.
पंच निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. आउट झेलबाद. पंच निर्णय आपला कळवायचा आहे. आउट. झेलबादला रिव्ह्यू नसेल. पंचा चला पुढचा फलंदाज घाटेवाडी संघ. स्पीडअप घ्यायचंय. पुढचा फलंदाज पाठवायचा. झेलबादसाठी रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्यायची. आपण पाहतोय सुदामा चषक पर्व पहिलं. या पहिल्या पर्वाचा हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. सकाळपासून पाहायला गेलं तर जवळजवळ या स्पर्धेतला 8वा सामना. एक उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते श्री वाघजाई देव क्रिकेट संघ पाडेकरवाडी संघाकडून. आतापर्यंत पाहायला गेलं तर खूप सुरेख पद्धतीचे सर्व सामने आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळाले. एक उत्कृष्ट आयोजन म्हणावं लागेल आतापर्यंत तरी पाडेकरवाडी संघाचं. सुदामा चषक पर्व पहिलं. माननीय श्री सुदामदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा त्यांच्या खुद्द नावाने सुदामा चषक. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येते. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज माघारी परततोय. झेलबाद होते. धनाजी राज स्ट्राईकवर येत आहेत. आव्हान मोठं आहे. प्रयत्न करावे लागतील जर पुढील स्पर्धेत घाटेवाडी संघाला जायचं असेल तर. निश्चित फटका खेळलाय. हवेमध्ये आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही थांबवले राज यांनी. धनाजी यांना 2 धावे समाधान मानावे लागेल राज आणि घाटेवाडी संघाला. 2 धावेने धाव फलक पुढे सरकतय आणि जाऊन पोहोचते ते 17 या धावसंख्येवर. गजानन फटका हवेमध्ये आणि आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. राज होताय झेलबाद. नाराज असतील आपल्या फटक्यावरती. सामना थोडा संत पाहायला मिळते आपल्याला. चला स्पीडअप घ्यायचंय. यानंतर भार साखळे वर्सेस जळव. दोन्ही संघ तयार राहायचंय. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने आयोजन वर्गाकडून माहिती पोहोचते माझ्यापर्यंत. 3 षटकांचे राहतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. कुटपचा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतो निर्धाव. चांगली गोलंदाजी गजानन. पाहायला गेलं तर या पर्वामध्ये गजानन यांनी आतापर्यंत आपल्याला चांगलं खुश केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गजानन यांच्याकडून. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका सरळ चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. चांगला फटका आला तसा ठोकून टाकला. चेंडूला धाडलं सरळ सीमा रेषा पार. मिळताय 4 धावा.
पुढचा चेंडू गजानन यांचा, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत निश्चित एक धाव मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न, चांगली फेकी मानावी लागेल क्षेत्ररक्षकाची, एक धाव समाधान मानावं लागेल अमोल यांना. षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 22. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22. आता मात्र पाहायला गेलं तर या 12 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी घाटेवाडी संघाला. सामना थोडासा संत पाहायला मिळतोय. चला पंच, सहकार्य करायचं, आयोजक वर्ग आहात पाडेकरवाडी संघ, सहकार्य करायचं आहे. इथून पुढे अजून भरपूर सामने आपल्याला या स्पर्धेत खेळायचे आहेत. चला पाडेकरवाडी संघ, आयोजक वर्ग आहात, वेळेचं बंधन आपणही नक्कीच राखलं पाहिजे आपल्या सामन्यावेळी. आतापर्यंत सुरेख नियोजन आयोजन म्हणावे लागेल श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ क्लब पाडेकरवाडी. पाहायला गेलं तर गेल्या पर्वामध्ये हा संघ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये उतरला. गेल्या वर्षी थोडासा खेळ चांगला झाला नाही, परंतु या संघाने या नवीन हंगामाची 2024-25 हंगामाची सुरुवात चांगली केली. नो बॉल, निश्चितच फ्री हिट राहील. चेंडू हातातून सुटतोय, फ्री हिट असेल. संधी आले चालून अमोल यांना. फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकत नाही. चेंडू जातोय सरळ सीमा पार. पंच सांगतायत मिळतायत धावा 4. या स्पर्धेत टिकून ठेवायचं असेल तर प्रयत्न केला पाहिजे घाटेवाडी संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक संघ सहकार्य करायचंय. पुढील सामन्यासाठी फटका खेळाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत निश्चित एक धाव मिळेल ओम आणि घाटेवाडी संघाला. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू मिड गॅप मध्ये फटका खेळाय. क्षेत्ररक्षक येतोय, पडतोय, झडतोय, परंतु चेंडू अडवतोय. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. तोपर्यंत 2 धावा निश्चित मिळत आहेत घाटेवाडी संघाला. पुढचा चेंडू फटका हवेमध्ये, फटका फसलाय. चेंडू खाली यष्टीरक्षक स्वतः येत आहेत. यष्टीरक्षक करतायत चूक. 3 क्षेत्ररक्षक होते, 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला. जीवदान भेटलं, परंतु नक्कीच एक चांगला झेल होता, सोपा झेल होता. झेल सुटतोय, एक धाव मिळते. आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू येते निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 31. आता मात्र सामना पूर्णपणे श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ पाडेकरवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू मध्ये स्पर्धेचं समीकरण असेल 37 धावा, म्हणजे तुम्हाला 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागतील. परंतु या स्पर्धेचा नियम आहे की
कंपल्सरी चेसिंग राहील सामना. चला स्पीडअप घ्यायचं पाडेकरवाडी संघ. जळव संघ तसेच भार साखळी संघ शेवटचे 6 चेंडू आहेत, त्यामुळे एक षटक आहे, त्यामुळे तयार राहायचं आपण आपल्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला. अतुल ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, चेंडूची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय, खराब फेकी. एक तिथे निश्चित 2 धावा मिळत आहेत ओम आणि घाटेवाडी संघाला. 3 धावा. सुंदर अशी हवेची झुळूक मैदानामध्ये हवेमध्ये पतंग उडताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटा चेंडू बाईच्या स्वरूपात मिळेल धाव. नो बॉल. थ्रोचा फेकीचा नो बॉल असेल, पॅनलाइज केलं जातं इथे गोलंदाजाला. मात्र आता मात्र चांगली पंचगिरी, चांगलं काम पाहता येतं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पंच आपले दोन्ही पंच. पंचांचा कॉल असेल. चला पाडेकरवाडी संघ डिसिजन लवकर घ्यायचा आहे. नो बॉल असेल, पंचांचा कॉल अंतिम राहील. चला सामना चालू करायचा आहे. पंच टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटची संधी होती, खराब फेकी म्हणावी लागेल यष्टीरक्षकाची. एक धाव मिळेल इथं बाईच्या स्वरूपात. फ्री हिटची संधी हुकलेली आहे. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू, चेंडू येथे निर्धाव. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संबंध नाही. फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, निश्चित 3 धावा सेव्ह करेल क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी. सुनील यांचा पुढचा चेंडू, फटका खेळलाय, फटका हवेमध्ये. आता मात्र शेवट गोड होईल. चेंडू जातोय सरळ सीमा पार. मिळतायत 6 धावा. षटकार. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य करा पाडेकरवाडी संघ. आपली स्पर्धा आयोजक वर्ग आपण आहात याची काळजी घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. इथून पुढचे सर्व सामने नॉकआउट पद्धतीचे असतील. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, गॅप मध्ये फटका आहे. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 1 बाउन्स सीमा पार चौकार. आणि इथे मात्र श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ पाडेकरवाडी विजयी ठरतोय. अभिनंदन
पाडेकरवाडी संघ, हार्डलक घाटेवाडी संघ. पराभवाने खचून जायचं नाही, परंतु नक्कीच पुढील स्पर्धेत त्याच ताकदीने त्याच जोमाने उतरायचं आहे. यश मिळेल, निश्चितच मिळेल. चला, जळव संघ, बार साखळी संघ